आई ती रेडीमेड साडी असली ना खूपच घाल वाटते आणि फोटो तर इतके काढ वाटतात की विचारच करू नका. मग आता दारावरती ना असं मेकअपचं थोडंफार सामान आलं होतं. मेकअप म्हणजे असंच कानातले टिकल्या वगैरे लगेच वेळ वाया न घालवतं ते घेतलं. आणि इथे ना तुम्हाला हा जो ड्रेस दिसत आहे ना तर तो मी खास माझ्या बर्थडेसाठी घेतलेला आहे. असंच दारावरती मटेरियल आलं होतं, मग लगेच घेतलं. 400 रुपयामध्ये मला हे पडलं. महागच घेतलं होतं पण ना आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि खरं सांगते खूपच छान आहे, याचा कलर आणि कपडा पण एकच नंबर आहे. मग इथे ना गव्हाच्या गोण्या वाळायला टाकायच्या होत्या, कारण 10-12 गोण्या 10च गोण्या आल्या होत्या आम्हाला, गव्हाच्या 12 सुद्धा नव्हत्या. मग आता एवढ्या गहून आम्हाला वर्षभर कसा का होईना जातो, कारण आमच्या या गावामध्ये शेळ्या कोंबड्या सर्वजणच असतात. इथे कोंबड्या पण मस्त गायच्या अंगावर बसला होता एन्जॉय करत. आणि इथे कोंबड्या पहा, आमचा बडी गार झोपला होता आणि त्याच्याजवळ ना ह्या कोंबड्या काय करत होत्या काय माहिती. पण बडी ना एवढा गार झोपलेला त्याला कसलंच काही माहिती नाही नेमकं इथं काय चालू होतं. मग इथे ना बडीने एकच लाच घातलेलं की कोंबडी बाजूलाच, पण ती जी कोंबडी चिटकून झोपली ती काही बाजूला सरकलीच नाही. आणि इथे ना आमचं हे पिल्लू कशाने मेलं ते काही माहिती नाही. आणि उन्हाचं प्रमाण तर एवढं वाढलं ना त्याच्यामुळे विहिरीचं पाणी पण भरपूर असं खाली गेलंय. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग इथे ना मी लगेच जेवण वगैरे करून घेतलं. चला मग आता व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.